नगरदेवळा येथे मुंबई पोलीस अधिकाऱ्याच्या घरावर मध्यरात्री जाळपोळीचा प्रयत्न। पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील राऊळ गल्लीत मध्यरात्री एक धक्कादायक घटना घडली। मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक देवेंद्र उमेश राऊळ यांच्या घरावर अज्ञात व्यक्तींनी पेट्रोल टाकून जाण्याचा गंभीर प्रयत्न केला। ही घटना रात्री सुमारे 2:30 ते 3 वाजेच्या सुमारास घडली। यावेळी घरात असलेल्या आई आणि बहिणीने वेळीच जाग येऊन आग विझवल्याने मोठी दुर्घटना टळली, अन्यथा जीवितहानी होण्याची शक्यता होती। मिळालेल्या माहितीनुसार नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरून 2 अज्ञात इसम नगरदेवळा येथे आले। राऊळ गल्लीतील गणपती मंदिराजवळ दुचाकी उभी करून एक इसम लोखंडी गेटवरून उडी मारत घराच्या मुख्य दरवाजावर पेट्रोल टाकून आग लावून पसार झाला। पेट्रोल टाकताच दरवाजाजवळील पडद्याने पेट घेतला आणि घरात धूर पसरला। दरम्यान नंदकौर राऊळ यांना पेट्रोलचा वास आणि धुराची जाणीव झाल्याने त्यांची झोप मोड झाली। तात्काळ त्यांनी मुलगी किरण राऊळ यांना उठवून धाडसाने पाणी टाकत आग आटोक्यात आणली। त्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला। घटनेनंतर पाहणी केली असता घटनास्थळी पेट्रोलची रिकामी बिस्लरी बाटली, माचीस पेटी आणि आगकाडी आढळून आली। यामुळे प्रकार अपघात नसून जाणीवपूर्वक जाळपोळीचा प्रयत्न केला असल्याचं स्पष्ट झाले आहे। आरडाओरडा होताच परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले। शेजारील किराणा दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता रात्री 2:58 नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरून 2 संशयित असल्याचं स्पष्ट दिसून आले आहे। हे फुटेज पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले असून त्याच्या आधारे संशयितांचा शोध सुरू आहे। या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून जाळपोळ करण्याचा प्रयत्न, जीवितास धोका निर्माण करणे व सार्वजनिक शांतता बाधा आणणे अशा गंभीर कलमांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। हल्ल्यामागील नेमका हेतू काय याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। या घटनेमुळे नगरदेवळा परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। आणि माझी आई, तुमचं नाव सांगा ताई। माझं नाव किरण उमेश राऊळ। माझ्या आईने आम्ही दोघं घरात राहतो। तर रात्री 3-3:30च्या सुमारास आम्हाला घरात झोपलेलो होतो, आम्हाला पेट्रोलचा वास आला। लगेच आम्ही उठलो तर आमच्या घराला दोन दरवाजे आहेत। तर मग दुसऱ्या दरवाजाला, आतल्या दरवाजाला आम्हाला आतून म्हणजे बाहेरून आत मध्ये आलेली होती आणि पडदा पेटताना दिसला। लगेच आम्ही विझवलं आणि कडी खोलून लगेच बाहेरचा दरवाजा म्हणजे आम्ही पेट्रोलचा वास म्हणजे पूर्णच पेट धरलेली होती दोघी दरवाजांना। तर मग आम्ही पाण्याने ती विझवली आणि परत आम्ही ती आतली कडी खोलून लगेच बाहेरच्या दरवाजाला पण पाणी केलं। आणि ते माझा जो चुलत भाऊ आहे तो पण आलेला, त्याने पण बाहेरून पाणी टाकलं। मग आम्ही सगळं आग वगैरे भिजली आणि आम्ही बाहेर आलो। बाहेर असं वाटलं आम्हाला की हे शॉर्ट सर्किट वगैरे काहीतरी असू शकतं। पण मग आम्ही जेव्हा बाहेर आलो तेव्हा आम्हाला माचीस दिसली आणि पेट्रोलची बॉटल दिसली। किती वाजता घडली घटना? ही 3-3:30च्या सुमारास। रात्री मध्यरात्री 3-3:30 सुमारास घडली। कोण होतं काही समजलं का? नाही, काहीच नाही समजलं। काय मागणी आहे तुमची आता पोलीस प्रशासनाकडे? आता आम्हाला काहीतरी हे पाहिजे ना। आता आम्हाला त्यांनी डायरेक्ट म्हणजे आम्ही एकटं, मी आणि आई असते, भाऊ तिकडे नोकरीला असतो। तर मग आम्ही एकटाच ना, आम्हाला काहीतरी अशी सुरक्षा होईल ना। आम्हाला पूर्ण म्हणजे हे जीवे मारण्याचाच प्रयत्न केलाय ना। पण बरं झालं की आम्हाला म्हणजे समजलं, ते जास्त पेट धरलं, कमी याच्यात ते पेट हे झाली। काय सांगाल तुम्ही? तेच सांगायला आता जो काही असेल शोधून काढावं, ते अशी त्याला शोधून काढायचं, त्याला लाईक करायचं। आम्ही बाया राहता, आमचं बरं वाईट झालं, आमचं कोण पाहणार घरात? आणि मी आई होत ना, मग आमच्या जीवावर बेचेल होता ना। बरोबर। तुमचा मुलगा कुठे? मुंबईला नोकरीला। मग कुठल्या खात्यात आहे? सागर अनिल सिंग राऊळ माझं नाव आहे। रात्री 1:30 पावणे 2-2:30 वाजेच्या दरम्यान इथे घराला आग लागली होती दरवाजाला। आणि त्या मावशीने त्यांचा आवाज आला मला, मी उठलो आणि दरवाजा उघडला, म्हणजे पाणी टाकून ते आग विझवली आणि दरवाजा उघडला। मग कसं समजलं तुम्हाला? त्या मावशीने त्यांचा आवाज येत होता रात्री ओरडण्याचा। तुम्ही दरवाजा उघडून बघितलं काय झालंय, तर घराला आग लागली होती दरवाजाला। आग एकदम मोठी होती, पेट्रोल टाकून लावलेली होती आग। नाही, ते काही दिसले नाही, ते तोपर्यंत पळून गेले। कोण होते तर काही समजलं का कोण होतं? नाही, ते कोणीच समजलं नाही कोण होतं, कारण 1-2-3 मिनिटानंतर आम्हाला ते समजल्यानंतर आम्ही बाहेर आलो। पेट्रोलची बाटली पण तिथे पडलेली आहे, माचीस पण तिथे पडलेली आहे, त्यामुळे ते लवकर लक्षात आलं आणि विझवलं।
कशावर आले होते ते? ते मोटरसायकलवर आले होते. मोटरसायकलवर आले होते. कसं काय कळालं तुम्हाला? सीसीटीव्ही कॅमेरा आम्ही चेक केला. इथे बाजूला दुकान आहे, तिथे सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला होता. त्याच्यावर ते चेक केलं तर ते दिसतंय. तोंडाला रुमाल वगैरे बांधलेले होते, टोपी होती. गाडी बिना नंबर प्लेटची होती. चौकशी करून बघितलं तर ते ओळखवाले नाही. तुम्ही कुठे राहता? मी ते शेजारी माझं घर आहे. मी बाजूलाच झोपलेलो असल्यामुळे मी लगेच उठून दरवाजा उघडला आणि बाहेर आलो. लागलेली आग मग तुम्ही विझवली? हो, मी स्वतः विझवली. आज रोजी पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 57/2026 भारतीय न्याय संहिता कलम 326 अन्वये तक्रार प्राप्त झाली होती. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने यातील तक्रारदार किरण उमेश राऊळ, राणा नगरदेवळा, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव यांनी तक्रार दिली की आज दिनांक 8/2/2026 रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरावर कोणीतरी 2 अज्ञात इसमांनी पेट्रोलजन्य पदार्थ टाकून सदरचे दरवाजे जाळण्याचा वगैरे प्रयत्न केला, अशा प्रकारची फिर्याद आमच्याकडे प्राप्त झाली होती. सदर 3 वाजण्याच्या सुमारास झालेल्या प्रकरणात तात्काळ पोलीस स्टेशनला माहिती मिळतात नगरदेवळा दूर क्षेत्राचे कॉन्स्टेबल दिनेश पाटील सदर घटना ठिकाणी गेले. त्यांनी लागलीच वरिष्ठांना माहिती दिल्यानंतर माननीय पोलीस हो तसेच आम्ही सदर घटना ठिकाणी गेलेलो होतो. सदरचा गुन्हा रजिस्टर झाल्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक सो जळगाव तसेच माननीय DPSO माननीय DPSO पाचोरा भाग पाचोरा तसेच माननीय पोलीस हो राहुल कुमार पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्यात तपास आम्ही स्वतः PSI गंगे करत आहोत. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने फॉरेन्सिक व्हॅनला पाचारण करून सदरचा तांत्रिक तपास करण्यात येत आहे. CCTV फुटेज प्राप्त करून सदर आरोपींना तत्काळ शोधून आरोपींना अटक करण्याची आम्ही तजवीज ठेवली आहे. दुसरा मुद्दा येतो त्यामध्ये पोलीस खात्यात उपनिरीक्षक असलेले PSI यांचं घर जाळण्यात आलं, अशा प्रकारच्या बातम्या प्रसार माध्यमावर प्रसारित होत आहे. त्या अनुषंगाने सदर PSI हे मुंबई नोकरीला आहे. त्यांचं जे केवळ राहतं घर आहे PSI तिथे, तो आज रोजी सध्याला राहण्यास नाही. त्यामुळे त्यांची आई आणि त्यांची बहीण त्या ठिकाणी राहते. त्यामुळे प्रसार माध्यमामध्ये अशा बातम्या आलेल्या आहे की PSIचे घर जाळलं वगैरे. तर त्या अनुषंगाने लागलीच गुन्ह्याचा सत्वर तपास करून आम्ही आरोपींना अटक करून पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत. लोकनायक न्यूज